समोर खेळतायत. थोडासा कुटप्प्याचा बॉल होता परंतु समोरच्या दिशेने खेळले. पाण्यात चिखलात बॉल गेलाय परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत हे दोन्ही खेळाडू. मुकेश दास यांनी देखील सळी क्रिकेटमधील मोठी आणि मानाची स्पर्धा यावेळेला लपेटलाय. फरदीन काझी यांनी बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली 6 वाली आणि या षटकाराने धावसंख्या 44 वर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने पहिला बॉल खेळला होता आकाशने त्याच पद्धतीने जर पाहिलं तर फरदीनने देखील या बॉलला मिड विकेटची दिशा दिली आणि 6 धावा वसूल केल्या. पहिल्या बॉलवर षटकार त्या मिळते. यावेळेला थोडासा कुटप्प्याचा बॉल होता. फरदीन हरकतमध्ये आले यावेळेला आणि जरी अगोदरचा बॉल निर्धावाला असेल आता मात्र मोठा स्ट्रोक खेळण्यात यशस्वी राहिले. फरदीन काझी षटकार येतोय. कदाचित हा स्ट्रोक जरूर या ठिकाणी खेळला गेलेला आहे आणि 6 धावांसाठी पाठवला देखील आहे. काझी फुलटॉस बॉल फरदीनसाठी केलाय. पंचांनी नो बॉलही घोषित केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पार देखील जाताना पाहायला मिळतोय. षटकार फरदीन काझी फॅन क्लब मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पुल करतायत फरदीन आणि हाही बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकात तुटून पडलेत फरदीन काझी. मुंबईचा वंडर बॉय शिवडीचा स्टार बॅटिंग करतोय सध्या. फरदीन काझी 73 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉल तसा खराब नव्हता परंतु फरदीनचा स्ट्रोक खूप चांगला होता. बनवलाय हा स्ट्रोक. थोडेसे पाठीमागे गेले आणि स्ट्रोकला मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी पाठवलं. 73 याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु टायमिंग नाही होऊ शकलं. 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते.